बंधू भगिनींचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। संपूर्ण देशामध्ये एक अस्वस्थता पसरलेली आहे आणि राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जे पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध करून दिलं की ह्या देशामध्ये वोट चोरी करून राष्ट्रीय सरकार स्थापन झालं, ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहेत, साहेब स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रातल्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघातल्या झालेली चोरी ही उघडकीस आणणार आहेत। आता आमच्याकडे 2 मतदारसंघाचा काही प्रमाणात माहिती उपलब्ध आहे, वास्तव माहिती उपलब्ध आहे, कारण का त्यांनी अभ्यास केले गेले 6 महिने। त्याच्यातले एक आमचे शिरूरचे उमेदवार अशोक बापू पवार आणि दुसरे आमचे हडपसरचे उमेदवार श्री प्रशांत जगताप, ह्या दोघांनी जी काय माहिती जमा केली आहे त्या साहेबांच्या उपस्थितीत ते तुमच्या समोर मांडणार आहेत। पण त्याचबरोबर इथे न थांबता येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी जे शोधकार्य केलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राची निवडणूक आम्हाला हरवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि ते यशस्वी झाले, ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। मी पहिल्यांदा अशोक बापू पवार यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण माहिती पत्रकारांसमोर उघड करावी। आदरणीय साहेब, आदरणीय पत्रकार मित्र सर्व, शिरूर 198 विधानसभा मतदारसंघात आपल्या पुढं स्क्रीनला दाखवले जे रेड लाईन आहे ते वेगळे वरचे, म्हणजे त्यांचा संबंध नाही। त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर केसनन हे मतदारसंघातील माझं एक गाव आहे आणि घर क्रमांक 1 याच्या अंतर्गत 188 मतदार नोंद झालेली आहे। मी ग्रामविकास अधिकाऱ्यांचं आजच एक पत्र घेतलं की बाबा घर क्रमांक 1 हे कोण आहे मालक, तर त्यांनी ते पत्र पण दिलं। 188 यादी पण मी आपल्याला संपूर्ण देतो। ती मतदार यादी ही जी निर्वाचन अधिकाऱ्यांनी जी जाहीर केलेली यादी असती निवडणुकीच्या काळात फायनल, त्यातली ही नावं मी काढलेली आहेत। तर त्या आजच्या पत्रामध्येच त्यांनी मला कळवलं मी मिळकत क्रमांक 1 बाबत विचारणा केली होती। मी एका कार्यकर्त्याला पाठवलं। वरील संदर्भीय विषया अनुसरून आपणास कळवण्यास येते की सध्याचा नमुना नंबर 8 सन 2023 ते 27च्या रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये मिळकत क्रमांक 1 आढळून येत नाही। नमुना नंबर 8चा शोध घेतला असता सन 2015 ते 2019 सालच्या रजिस्टरमध्ये मासिक सभा दिनांक 24/3/2015चा ठराव क्रमांक 142/15 अन्वये सदर नोंद कमी केल्याची दिसून येत आहे। म्हणजे नोंद 2015ची कमी झालेली आहे, सगळं झालेलं आहे। मग एक घर क्रमांक 1 हा कुणी दिला आणि 188 मतदार कुणी नोंदले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे, म्हणजे आनंद आहे, मुस्लिम पण आहे, हिंदू पण आहेत, सगळी वेगवेगळ्या आडनावाची माणसं आपण पाहताल त्या 188 मध्ये दिसून येतात। तेवढंच, हा एकच पुढचं। आणि तुमच्याकडे एकूण पत्र दाखवा ना, पत्र टाकले ना आत्ताच। 5 वर्षात किती मतदान होतं ते पण सांगतो आकडेवारी। पत्र स्क्रीनवर दाखवा ना। तोपर्यंत वाढलेलं मतदान आणि बोगस मतदान ते सांगा। आणि
जो माझा विधानसभा मतदारसंघ 198, लोकसभा 2024 ती कालची म्हणजे 2019 ते 2024च्या लोकसभेच्या 5 वर्षामध्ये मतदार संख्या 49,837 वाढली 5 वर्षात. आणि नंतरच्या लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 6 महिन्याच्या मधल्या काळामध्ये 32,319 मतदार संख्या वाढली गेली. म्हणजे 5 वर्षात फक्त 49,837 आणि 6 महिन्याच्यात 32,319 ही मतदार संख्या वाढली गेली. ह्या मतदार अभ्यास करत असताना थोडा वेळ लागतोय, कारण आमच्याकडे इलेक्ट्रॉल रोलची माहिती नाही, परंतु आम्ही डायरेक्ट मतदार यादी पान न पान तपासून आमचं काम चाललंय. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावं तिथं आढळल्यात. एका व्यक्तीची 3-3, 4-4 वेळेला नाव आहेत. आणि दुसरं शेजारचे जे तालुके आहेत माझ्या, उदाहरणार्थ दौंड तालुका, शिरूर विधानसभा मतदारसंघ हा हवेली आणि शिरूर मिळून झालेला आहे. दौंडमधली मी माहिती घेतली मतदार यादीतली, तर त्यापैकी हवेलीमध्ये 2,711 आले, शिरूरमध्ये 2,640 आले. आंबेगावमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्याकडे ते हवेलीत 1,413 आणि शिरूरमध्ये 1,987. पारनेरमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्या मतदारसंघात ते हवेलीमध्ये 1,715 आणि शिरूरमध्ये 2,551. वडगाव शिरीमधून हवेलीमध्ये 2,272 आणि शिरूरमध्ये 2,173 असे मिळून हे 4च मतदारसंघ तपासलेत मी. तर 17,442 नावं ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले. आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे. चार्ट दाखवा ना ते. दुबार नावाचं चार्ट. मतदारांचा चार्ट दाखवा, दोन्हीकडे नाव असतील प्लीज. आता जर आपण पाहिलं, आता दाखवलं तो चार दाखव, त्याच्या मागचा हे महत्वाचं आहे. हे 1 मिनिट थांबा. त्या आमदाराच्या बायकोचं डबल कार्ड दाखवा. हे दोन्हीकडे पण नाव आहेत पहा. फोटो कधीतरी तरुणपणा आणि त्याच्या खाली आपण खालचा जो दाखवलाय आहिरे वरचं खाली वरती जरा 1 मिनिट खाली घ्या ना. कटके दाखवा. कटके खाली घ्या. मनीषा ज्ञानेश्वर कटके बघा. वर वर वरचं 1 नंबरच आहे ते आपण जे दाखवलेत आता. हा थोडे खाली घ्या. हे वाघोलीमध्ये बघा, त्यांचा घर क्रमांक 1 मध्ये घर क्रमांक दिला नाही आणि दुसऱ्याकडे घर क्रमांकाच्या पुढे गाडे वस्ती लिहिलंय आणि 41 एकात वय दाखवले आणि एकात 40 वय दाखवले. त्याच्या खालचा फोटो पाहिला तर फक्त कोट घालून एकाने फोटो काढलाय आणि विदाऊट कोट घालून, कोट नसलेला तो फोटा, ते संजय रमेश आहिरे, त्यांचा बी घर क्रमांक 1 मध्ये नाहीये आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये 206 आहे. त्याच्यानंतर खाली थोडंसं गेलो, थोडंसं पुढं, तर एकाच महिलेचे शैला दीपक, हां बरोबर, शैला दीपक जाधव या महिला भगिनीचे 3 नाव आहेत. एकात घर क्रमांक आहे, 2 मध्ये घर क्रमांकच नाही. अशी अनेक दुबार नावं या मतदारसंघात, दुबार, तिबार, चौपट, 5 अशी अनेक नावं ह्या मतदारसंघात आहे. आता आम्हाला सगळी माहिती इलेक्ट्रॉनिक रोल नसल्यामुळे मिळत नाही की काही माणसं माझ्या मतदारसंघात साताऱ्यावरनं आलेले, काही नगर जिल्ह्याच्या पलीकडं, काही तालुक्यातनं आलेले. ती माहिती आम्ही आता काढतोय. आणि काही फोटो जर आपण पाहिले ते दाखवतो.
त्याच्या पुढचंच पान घेतलं तर लगेच दिसेल थोडंसं पुढं. हां, ते आपण जे दाखवलं जाते तिथं आधार कार्ड जे फोटो लावला जातो त्याच्यात फक्त नुसता असं काही दिसतच नाही, बारका टिपका असल्यागत दिसतोय बघा. हा म्हणजे टिपका म्हणजे ती कोण आहे ओळखू शकत नाही. आणि एका याच्यामध्ये काही आधार कार्डच लावलं एखादी तर. नाही अशोक बापू एक मिनिट. एक मिनिट ते खाली घ्या जरा. एक मिनिट खाली घ्या. हे 1 मिनिट खाली घ्या. तुमच्या पत्रकारांच्या लक्षात येईल 108 क्रमांकाचं बघा नाव संध्या वामन. 166 बघा संध्या महेंद्र वामन. पतीचे नाव महेंद्र वामन, पतीचे नाव महेंद्र वामन. दोन्हीकडे वय वेगळं. एकीकडे फोटो आहे तर दुसरीकडे फोटो आहे काय माहित नाही, पण ते काही दिसतच नाही. नंतर उषा राजेश राठोड. हे बघा परत पतीचं नाव राजेश राठोड. घर क्रमांक एकीकडे नाही एकीकडे आहे. वय वेगवेगळं आहे. म्हणजे पती एकच आहेत, फोटो वेगवेगळे आहेत. घ्या वरती घ्या. म्हणजे हे आणि घर क्रमांक 0 केलाय बघा साहेब. नाही भगवान दिलं ना. भगवान सुकळे वडिलांचं नाव दिलंय. एकाच घर क्रमांक नाही आणि एकाच 0 नंबर दिलाय घर क्रमांक. 00. घे वरती घ्या. एकीकडे बघा. एक हळूहळू जरा खाली घ्या. जरा अल्पना चव्हाण खाली घ्या. हां अल्पना चव्हाण. अरे जरा खाली घ्या ना प्लीज. अल्पना चव्हाण. पतीचे नाव प्रमोद चव्हाण. अल्पना प्रमोद चव्हाण. पतीचे नाव प्रमोद चव्हाण. घर क्रमांक एकीकडे आदर्श कॉलनी एकीकडे नो. फोटो वेगवेगळे बूथ आहेत. म्हणजे मतदान करायला सोपं. हा बरोबर. म्हणजे मतदान करायला सोपं. इथे मतदान करून गेलं, शाई काढली, बाजूला गेलं, मतदान केलं, काम संपलं. म्हणजे निवडणूक प्रक्रिया ह्याचा हास्यविनोद करून टाकलाय. रंजना सूर्यवंशी. रंजना गोरख सूर्यवंशी. पतीचे नाव गोरख सूर्यवंशी. दुसरीकडे पण पतीचं नाव गोरख सूर्यवंशी. एकीकडे घर क्रमांक आवळवाडी आणि दुसरीकडे 274/15. वय वेगळं. म्हणजे असे कमीत कमी किती 27,000 नाव पुढे आता शोधलेत आम्ही फक्त 27. अजून आता चाललंय. आता हे काही दिवस लागतील आम्हाला. हे साधारण 15 दिवस लागतील पुढचं वर्ष शोधायला. कारण पान न पान पाहावं लागतंय. पण ते फक्त मतदारसंघापुरते मिळतील. कारण राज्यात जी नाव दुसरीकडे काय हे पाहायचं असेल तर त्या इलेक्ट्रॉल रोल शिवाय पाहता येणं अवघड आहे. कारण राज्याचं तपासणार कसं. आणि ह्या सगळ्या चोऱ्या लपवण्यासाठी ह्या चोऱ्या उघड्या पडतील कशा. तर तिथे एक 17A नावाचा फॉर्म असतो. 17A. कोणी मतदान केलं हे सगळं त्याच्यावर नोंद असतं. विधानसभेचं आपलं मतदान झाल्या कायदा आला की 17A नावाची माहिती तुम्ही कोणाला द्यायचीच नाही. ती लॉक अँड की मध्ये टाकून दिली बाजूला. 17A ची माहिती मागितली आम्ही. आतापर्यंत तर काय मिळालं नाही आम्हाला. दुसरी ह्याच्यातली महत्वाची गोष्ट तर तुमचं आम्ही टीव्हीचं कव्हरेज करणार आहोत तर तुमची मान्यता द्या. अशी मान्यता कुठे. तुम्ही भगिनी आहात, वोटिंग केलेलं असेल, तुम्ही भगिनींनी मान्यता काय दिलेली का इलेक्शन कमिशनला. का इलेक्शन कमिशन इतकं परवर्ट आहे, इतकं मानसिक संतुलन त्यांचं ढळलेलं आहे की त्यांना महिलांना बघायचं होतं आणि फक्त त्यांनाच बघायचंय, बाकीच्या कोणालाही बघू द्यायचं नाही. असं काय आहे का. ह्याच्यातली सगळी गुप्त माहिती लपवण्याचं काम ते करतात आणि म्हणूनच त्याला वोट चोरी म्हटली जाते. आता प्रशांत जगताप हडपसरचं सांगतील. आदरणीय पवारसाहेब, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये
लोकसभेचं जे मतदान मे 2024ला झालं आणि 2024च्या जूनमध्ये निकाल लागला, त्याच्यामध्ये आमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना 15,500चं लीड होतं. त्याच्यामुळं तिथं असणारे आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून जून 2024 ते सप्टेंबर 2024 साधारणतः 40,300 नावं ही नव्याने नोंदली गेली. या सगळ्या याच्यामध्ये माझ्याकडे टोटल 49,000चा घोटाळा झालेला आहे, ज्याच्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव 2दा 3दा 4दा अशा प्रकारे केलेलं आहे. माझा पराभव हा 7,100 मतांनी झालेला आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 43,000 नावांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलंय. या संदर्भामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भातलं ऑब्जेक्शन दाखल केलेलं आहे. याच्यामध्ये गडबड अशी आहे की माननीय अशोक बापू पवारांनी जे माझ्या अगोदर सांगितलं तसाच विषय आहे की माझ्या मतदारसंघासहित राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 17A जो फॉर्म आहे, 17C हा आमच्या पोलिंग एजंटकडे असतो आणि 17A जो आहे तो निवडणूक आयोगाकडे असतो, ज्याच्यामध्ये कुणी मतदान केलं. म्हणजे काही ठिकाणी मयत येऊन मतदान करून गेलेत, काही ठिकाणी एकाच माणसाने 4-4, 5-5, 7-7 वेळा मतदान केलेलं आहे. त्या मतदानाची लिस्ट ही राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी आम्हाला द्यायला तयार नाही. आम्ही सातत्याने 1दा 2दा 3दा 4दा पत्रव्यवहार केला आहे, पण त्या संदर्भात त्यांचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही ते देऊ शकत नाही. त्याही पलीकडे विषय असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला आणि आमच्या स्थानिक कलेक्टरला आम्ही ही मागणी करतोय की लोकसभेच्या 3 महिने अगोदर कुठल्या मतदारांची नावं नोंदली गेली, लोकसभा ते विधानसभा कुठल्या नवीन मतदारांची नावं नोंदली गेली आणि लोकसभेनंतर म्हणजे विधानसभेनंतर काही नावं ॲड झाली किंवा डिलीट झाली ही यादी द्या, त्यांच्या संदर्भातले पुरावे द्या. तर त्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कलेक्टर ऑफिस असं सांगतंय की आम्ही तुम्हाला फक्त आकडा देऊ, कुठली नावं इन झाली आणि कुठली नावं आऊट झाली हे करता येणार नाही. जसं माझ्या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या 9 दिवसामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाची नावं आली आणि माझी नावं ही भोसरी म्हणजे त्याच्यामध्ये ती आयडेंटिफाय केली की हे मतदान महाविकास आघाडीला जाईल, त्यामुळे ती नावं भोसरी मतदारसंघात शिफ्ट करण्यात आली. हा एवढा मोठा घोटाळा आहे. या ठिकाणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये जी आमची प्रतिस्पर्धी उमेदवारांवर केस चालू आहे त्याच्यामध्ये शपथपत्रावर देत आहोत. ही 49,000 नावं ही घोटाळ्याने आतमध्ये आली. 40,300 नावं ही 4 महिन्यात दाखल करण्यात आली. ही नावं मतदारसंघाच्या बाहेर टाकण्यात आली. ही नावं मतदारसंघाच्या आत आणण्यात आली. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी ज्या एजन्सीज हायर केल्या त्या 2 एजन्सीची नावं मी शपथपत्रावर ॲफिडेव्हिटमध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये ठेवत आहेत. त्यांचं झालेलं ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटवरून संबंधित कंपनीला पैसे देण्यात आलेले आहेत ती नावं सुद्धा आम्ही मान्य उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे देणार आहोत. ही लढाई सोपी नाही, पण याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकू याचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि आज राज्य निवडणूक आयोगाच्या कृपेने किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कृपेने या महायुती सरकारमधली मंडळी काही एजन्सीज या ठिकाणी राज्यामध्ये हायर करून साधारणतः 12,000ला एक मतदान विकत घेतात. त्याच्यामध्ये मतदार हे बोगस नोंदवले जातात. त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी गाडीत खाण्यापिण्यासहित आणलं जातं आणि मतदान केलं जातं. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची निवडणूक ही नोव्हेंबर 2024ला जिंकण्यात आली. अशा प्रकारचा आमचा थेट आरोप आहे. त्यानंतर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य निवडणूक आहे विरोधी पार्टीचा, तर त्याला जर सलग 2 जणांनी मतदान केलं तर त्यातलं एक मत हे ती लोक चोरतात, ते मशिनरीमध्ये कसं चोरलं जातं त्याचं तुम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. धन्यवाद. आता साहेब आपल्याला संबोधित करतील. एक प्रश्न काल मी इथं मीडियामध्ये बघत होतो की देशामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्यासाठी आमच्या बैठकाही झाल्या, आमचा निर्णयही झाला. आम्हा सगळ्यांच्या वतीनं सुदर्शन रेड्डींचा फॉर्मसुद्धा काल आम्ही भरला.
काय काय हा काय नाही तो नाही लावला तर उपराष्ट्रपतीच्या पदाची निवडणूक आहे. सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केला की जी ग्रस्त महाराष्ट्रात सध्या राज्यपाल आहे. आम्ही विरोधी पक्षाचे अनेक सरकारी एकत्र बसलो. त्याच्यामध्ये शिवत खडगे होते, त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये मी होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑपोजिशनचे ते सगळे त्या ठिकाणी होते. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 2-3 नावाची चर्चा केली आणि एका नावावर एक वाक्यता केली. ते शिवत रेड्डी एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज होते. त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत, त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी. का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली. आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरेंनी नाही केली. मी त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वत्र तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांच्या एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या ज्या एजन्सीज असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. कुणी केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनावर करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये
फाळांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे, मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कार्यवाहीसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे. ठीक है. आपसे मुख्यमंत्री साहब ने कॉन्ट्रैक्ट किया. आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल बने हैं सी.पी. राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार को. आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की. ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए. वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था. मला संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमचा त्यांचा निर्णय एकच आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. तर अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे. तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती नाही, असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही. आम्ही त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मतं आहेत ती आमची ठरलेली मतं जी आम्ही रेल्वेला द्यायचा निर्णय घेतला त्यांना पडतील. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं. याला जोडून एक असा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार हे दक्षिणेतले आहेत. अशा वेळेस जे रेड्डी जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांशी जवळचा संबंध आहे. असं पाहता इंडिया अलायन्समध्ये जे खासदार आहेत किंवा जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्सकडून? अजून काही त्यावेळी याच्यावर चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा सवलतीचा निर्णय आहे. आमच्या सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आम्ही सरकारचा विचार करत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवर. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं ऑब्झर्वेशन अनेक वर्षाचं आहे
की आर्थिक दिशा अत्यधिक असेल, तिथे काही प्रश्न असतील, पण राजकीय दिशा बिहार हे राज्य अत्यंत जागृत असते. तुम्ही बघितलं असेल संपादनेचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रहण संघर्ष बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कर्पूरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की जन्मत त्यांच्या पाठीशी होतं. आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचा ठरवला आहे आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे, तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही असे तक्रार लोकांची आहे. बिहार के मसले जिस तरीके से SIR के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि पार्टी हमारी ही सरकार बनेगी और हम वहाँ पर काम कर रहे हैं. आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए. ठीक है, वो तो कह सकते हैं हमारी सरकार बनेगी, ये उन्होंने कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. इलेक्शन कमिशनला हे पुरावे जे आहेत राहुल गांधींच्या वेळेस सुद्धा इलेक्शन कमिशनने प्रेस कॉन्फरन्स घेतला. आता तुम्ही हे अधिकृत कोणी पुरावे देणार आहात का इलेक्शन कमिशनने, कारण ते पुरावे मागतायत. आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील. त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला भेटू. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यू मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा सांगतात शस्त्र द्या कशासाठी. राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की पार्लमेंटच्या सभासद म्हणून ही शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. प्रेझेंटेशनमध्ये अनेक घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला. घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथवरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक नव्हता. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी असते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले आहे की तिथे एक व्यक्ती राहते. त्यामुळे या सगळ्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत. एक याला जोडूनच एक माहिती सांगतो. माझ्याकडे एक मतदारसंघ आहे, त्यामध्ये 0 हाऊस नंबर आहे, डॅश हाऊस नंबर आहे, शेकडो नावं शेकडो घरं आहेत त्याच्यात. उद्गारवाचक चिन्ह आहे, डॉट आहे, ब्लँक हाऊस नंबर आहेत. असे 30-40 हजार घरं आहेत. आणि त्यामुळं एका घरात 188 नावं, 200 नावं. आता 0 आहे ना, 0 हे एक झालं, 00 ही वेगळी कॅटेगरी झाली, 000 ही तिसरीच कॅटेगरी आहे. म्हणजे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा पण आहे. असे उद्योग भरपूर आहेत. आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी 10 दिवस की माझ्या मतदारसंघात
बरीच नावं नोंदवायला चालू आहे आणि ती बोगस आहेत. तर तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही, याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही. म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे, आता 188 मतदान आहे किंवा 164 मतं एका घरात आहेत. आता प्रश्न पुढे असा होईल की 164 माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा, नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून. जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो. हे सगळं सांगितलं जातंय ना, हे आत्ता नाही सांगत आहे आम्ही. हे 18 ऑक्टोबर 2024ला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. जे काँग्रेस किंवा MBA शिवसेनेचे जे मतदार आहेत ते 10,000 हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत, त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत. हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला 18 ऑक्टोबर 2024लाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 ते 15 हजार मतदारांमध्ये हे केलं जातंय, जेणेकरून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय. ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे, ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे. पृथ्वीराज चौहान के परिवार के 15-20 एक्स्ट्रा या डबल नाम के वोटर्स आइडेंटिफाई किए हैं, जिस पर सीएम ने कहा कि अब विपक्ष को इसका जवाब देना चाहिए. ठीक है, देखेंगे 15-20 ये तो कोई लेने देने 15-20 हो सके. हम 150 के बाद या 80 के बाद अब 15 बाद इसमें फर्क है. ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए. लास्ट क्वेश्चन. प्रभागीय रचना जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती आता सुरुवात होणार आहे. त्याच्यामध्ये पण विरोधकांचा काही आक्षेप असणार आहे का? प्रभागीय रचना प्रभाग रचना ही सरकार पुरस्कृत असते. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. मी स्वतः ठाण्यामधली प्रभाग रचना बघितलेली आहे. 2017 साली केलेली प्रभाग रचना ही नेत्यांच्या घरात बसून आयुक्तांनी केलेली आहे. त्याच्यामुळे प्रभाग रचना ही स्वतंत्र पद्धतीने करण्याचं काम निवडणूक आयोगाने करावं असं 4 महिने अगोदर त्यांना मी पत्र दिलेलं आहे. कुठलीही प्रभाग रचना ही स्वतंत्ररित्या केली जात नाही, त्याच्यावर प्रचंड सरकारचा दबाव असतो असा आमचा आरोप नाही, तर ते मी पुराव्यानिशी सिद्ध करून देईन. चला, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.